हॅलो, नमस्कार. आज आपण पर्सनल थ्रेडिंग कसं करायचं ते बघूया. आता पर्सनल थ्रेडिंगसाठी तुम्हाला हा थ्रेड लागणार आहे. हा 40 नंबरचा 40 नंबरचा थ्रेड असतो आणि हा आयब्रोजसाठी वापरतात. तर हा थ्रेड तुम्ही आणला कारण हा मजबूत असतो. तर ह्याचा एक हे काढून घ्यायचा दोरा. तर साधारण हे बघा, हा एवढा दोरा मी काढून घेतला आहे. ह्याला इथे गाठ मारलेली आहे. हे बघा, गाठ मारून हा एवढा होईल एवढा दोरा काढायचा आणि त्याला इथे गाठ मारायची. आणि गाठ मारल्यावर जिथे तुम्हाला थ्रेड करायचा आहे, म्हणजे समजा आता अप्पर लिप करायचं. आता सुरुवातीला आयब्रोज कोणाला जमत नाही, याला खूप प्रॅक्टिस लागते. आता तुम्हाला अप्पर लिप करायचे तर अप्पर लिपला पावडर लावून घ्यायची, म्हणजे केस मोकळे होतात आणि पटकन निघतात. आता अप्पर लिप करताना हे बघा, माझ्या डाव्या हातात, म्हणजे तुम्हाला उजवा दिसत असेल हा हात, पण हे माझ्या डाव्या हातात ही गाठ आहे ती मी इथे धरलेली आहे बोटामध्ये. आणि इथे ह्याला असा पीळ घातलेला आहे. हा बघा, हा पीळ घालताना असं करून आपल्या अंगावर जायचं असं. हे बघा, हा पीळ बसला आहे ह्याला इथे. आता काय करायचं की इथे तुम्ही पावडर लावून घेतली तर इथे हा थ्रेड आहे, म्हणजे ह्या बाजूला हा जो मोकळी जागा आहे, हे इथे आपल्या स्किनला टच करायचा दोरा. आणि ह्या हाताने हे बघा, ह्या बोटाने हा असं हा लूप पुढे करायचा, म्हणजे हा जो पीळ घातला आहे तो पुढे करायचा. म्हणजे आता हे स्किनला तुम्ही असं टच केलं, असं टच केलं की ह्या बोटाने हे पुढे गेलं पाहिजे. हे बघा, हे पुढे आलं. जसं हे पुढे जाईल तसे तुमचे केस त्याच्याबरोबर कट होऊन येतात. आता हे करताना थोडं असं असं करून करायचं. छान आरशात लाईट लावून आरशात बघून करायचं. इथे वेडंवाकडं झालं तरी काही प्रॉब्लेम येत नाही, आणि ह्याला काय आपल्याला शेप द्यायचा नसतो, आयब्रोजला शेप द्यायचा असतो. त्यामुळे ही प्रॅक्टिस करून बघा तुम्ही. अप्पर लिप आणि फोरहेड हे एवढं करू शकता. सुरुवातीला ही प्रॅक्टिस करा. अशी प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला स्वतः ह्या प्रॅक्टिसने आयब्रोजसुद्धा करता येतात. म्हणजे पर्सनल थ्रेडिंगने आयब्रोजसुद्धा करता येतात. तुम्ही प्रॅक्टिस नक्की करून बघा.